सुनेत्रा पवारांच्या पत्रात मोठ्या मुलाचं नावच नाही, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत फक्त जय अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाही. गोकुळ मतदार नोंदणी सापडली वादात, गोकुळ सभासद नोंदणी तपासण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळ दौऱ्यावर, भाजपाच्या 50 आमदारांचा करणार प्रचार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत पोहोचल्या, दिल्लीत होणार महत्त्वाच्या बैठका. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा काँग्रेस लढवणार, गुरुवारपासून इच्छुकांच्या मुलाखती घेणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. बोंदुखरातल्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीनं घेतलं ताब्यात. खरात प्रकरणात पीडित महिलांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, मंत्री आदित्य तटकरेंची मागणी. शेकडो कोटींची संपत्ती असूनही खरात कर बुडवायचा, आयकर विभागाकडून कारवाईची शक्यता. हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, चौकशी करा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एसआयटीकडे मागणी. अटकेतील महिलेकडे पोलिसाकडूनच शरीर सुखाची मागणी, लॉकअपमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव बनला हैवान, अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील घटना. नयन पद्मसागर जैनांचे प्रतिनिधी नाहीत, निलेशचंद्र जैन यांनी पद्मासागर यांना डिवचलं. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात सर्वपक्षीय विद्यार्थ्यांचं आंदोलन, अधिसभा सदस्य सागर वैद्य यांचे समर्थक आक्रमक. पीएनजी जोडण्यांना 24 तासात परवानग्या मंजूर करा, राज्यातल्या ऊर्जा संकटावर सरकारचा आदेश. विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकारांना मारहाण, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केली मारहाण, तक्रार दाखल. मुंबईतील महिलांसाठीची स्वच्छतागृह अडगळीत, महिलांची गैरसोय, पेडणेकरांनी व्यक्त केला संताप. रील स्टार सुरेंद्र पाटील गजाड, सुरेंद्र पाटील रील बनवायचा की युद्ध करायचा, प्रश्न उपस्थित. नाशिक शहराचा पाणीपुरवठा येत्या शनिवार रविवारी राहणार बंद, जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय, काटकसरीनं पाण्याचा वापर करण्याचं पालिकेचं आवाहन. 2 जहाजं 94,000 टन एलपीजी घेऊन भारतात, आतापर्यंत 8 भारतीय जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी केली पार. कोल्हापुरात ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा उत्साह, गुलाल खोबरं उधळत चांगभलचा गजर. रशियाचं लष्करी विमान कोसळलं, विमान अपघातात 29 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 23 प्रवासी आणि 6 कर्मचाऱ्यांचा समावेश.